नमस्कार, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर चला आज आपण छान असा झटपट प्रकार बघणार आहोत. तर आता इथे मी एक बाऊल घेतलेला आहे. त्यात आपण 1.5 वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर गव्हाचं पीठ आपण नॉर्मल घेणार आहोत, जे आपण चपात्यांसाठी वापरतो तेच पीठ आपल्याला इथे घ्यायचं आहे. त्यानंतर इथे आपण 1 ते 2 चमचे इतका रवा घालून घेणार आहोत आणि 2 चमचे इतकं इथे आपण बेसन पीठ घेतलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आज इथे भाजी चपातीला ऑप्शन असा छान झटपट पदार्थ बघणार आहोत. तर आता इथे आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि हे सर्व साहित्य छान असं चमच्याने मिक्स करून घेणार आहोत. तर खूप छान असा हा प्रकार बनून तयार होतो मैत्रिणींनो. तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत, म्हणजे तुम्हाला समजेल की ह्यात आपण काय काय ॲड करणार आहोत आणि ह्यात आपण काही भाज्यासुद्धा ॲड करून घेणार आहोत. तर खूप छान झटपट बनून तयार होतो. त्यानंतर इथे आपण काळं मिरं घेतलेलं आहे. तर काळं मिरं थोडंसं मी ठेचून घेतलेलं आहे आणि छान अशी त्याची पूड तयार करून घेतलेली आहे. त्यानंतर इथे आपण जिरंसुद्धा भाजून घेतलेलं आहे आणि त्याची पूड तयार करून घेतली. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये झटपट आणि चविष्ट असा हा नाश्ता बनून तयार होतो. त्यानंतर इथे आपण 1 चमचा इतका चाट मसाला घालून घेतलेला आहे आणि हे मिश्रण पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये अगदी थोडं पाणी घालून ह्याचं छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. तर मैत्रिणींनो, तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहत आहात मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हा प्रकार तुम्हाला कसा वाटला तर मला ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला आहे ते सुद्धा मला समजेल. तर नक्कीच कमेंट करून सांगा मैत्रिणींनो. आणि अगदी भाजी चपातीला ऑप्शन असा आहे आणि हे मुलांना तुम्ही टिफिनला सुद्धा देऊ शकता. इतका झटपट बनून तयार होतो. अगदी 5 मिनिटात बनून तयार होतो. तर नक्कीच करून बघा अशा प्रकारचा नाश्ता. तर आता इथे आपण पुन्हा छान असं मिक्स करून घेणार आहोत. तुमच्याकडे चमचा असेल तर चमच्याने करा, विस्क असेल तर विस्कने करा. तर हातानेच जरी केलं मिक्स तरी छान होतं हे. त्यानंतर इथे आपण किसून घेतलेले 2 बटाटे घेतले होते. त्यात छान असे किसून स्वच्छ धुवून घेतले 2 ते 3 पाण्यामध्ये. त्यातलं स्टार्च पूर्ण काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि ते सुद्धा आपण ह्या पिठामध्ये घालून घेणार आहोत आणि पुन्हा चमच्याने छान असं मिक्स करून घेणार आहोत. तर बघू शकता ह्या पद्धतीने. त्यात अजून आपल्याला अजून काही जिन्नस घालायचे आहेत. तर बघू शकता, व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला समजेल, शेवटपर्यंत बघा. त्यानंतर इथे आपण एक बारीक कट करून घेतलेला कांदा घेणार आहोत. टोमॅटो घालून घेणार आहोत. बघू शकता व्हिडिओमध्ये. तर ह्या पद्धतीने खूप छान असं बनून तयार होतो हा नाश्ता. टोमॅटो जर तुम्हाला आवडत असेल तर घाला. त्यानंतर इथे आपण अर्धी शिमला मिरची बारीक कट करून घेतलेली आहे. तर शिमला मिरची आणि टोमॅटो ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल तर घाला, नसेल आवडत तर ह्याऐवजी तुम्ही गाजर वगैरे घालू शकता. तर ह्या पद्धतीने छान असं मिक्स करून घेणार आहोत आणि हे बॅटर आपल्याला अजून थोडंसं पातळ करून घ्यायचं आहे. आता इथे आपण तिखटासाठी थोडंसं हिरवी मिरची बारीक कट केलेली आहे. जी तिखट मिरची असेल ना तीच घाला, म्हणजे ह्याची चव अजून छान येईल. आणि इथे बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत. आणि जर मिरची तुमच्याकडे कमी तिखट असेल तीसुद्धा घातली तरी चालेल. ह्याला तुम्ही चिली फ्लेक्स वगैरे सुद्धा घालू शकता याच्यामध्ये. हे पुन्हा आपण थोडंसं पाणी घालून हे बॅटर छान असं मिक्स करून घेणार आहोत. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता. तर ह्या पद्धतीने आपण छान असं मिक्स करून घेणार आहोत. तर खूप सुंदर असा हा प्रकार बनून तयार होतो. मुलांना टिफिनला द्यायला सुद्धा छान आहे. तर नक्कीच करून बघा मैत्रिणींनो. आता इथे आपण थोडंसं गरम मसाला घालून घेणार आहोत. जर तुम्हाला आवडत असेल तर गरम मसाला घाला, त्याऐवजी तुम्ही स्किप केला तरी चालेल. त्यानंतर इथे आपण चमचाभर इतकी हळद पावडर घालून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेणार आहोत. ह्या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आता इथे आपलं सर्व साहित्य छान असं मिक्स झालेलं आहे. आपण ते 5 ते 10 मिनिटं बाजूला ठेवून देणार आहोत. आता इथे आपण तवा गरम करून घेणार आहोत आणि अगदी थोडंसं तेल घालून घेणार आहोत आणि त्याला छान असं तेल पसरून घेणार आहोत आणि मग आपल्याला थोडं हे बॅटर त्याच्यावर घालून घ्यायचे. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी छान असं हे बनून तयार होतं. आपल्याला हे ना थोडं असं पसरून घ्यायचं आहे, म्हणजे छान असं पातळ बनून तयार होतो हा पदार्थ. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा मैत्रिणींनो. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही कुठून पाहतात ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ पहिल्यांदा तुम्ही चॅनलवर येत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आता बघू शकता आपलं थोडंसं कडेने तेल सोडून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा 1 ते 2 मिनिटात परतून घेणार आहोत.
बघू शकता तुम्ही. खूप छान असं हे बनून तयार होतं. तर नक्कीच ह्या पदार्थाला तुम्ही काय नाव देणार ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा मैत्रिणींनो. आता इथे छान असा आपला नाश्त्याचा प्रकार बनून तयार झालेला आहे. 1 ते 2 मिनटं पुन्हा आपल्याला छान असं शेकून घ्यायचे. तर बघू शकता व्हिडिओमध्ये. इथे मी पुन्हा एकदा उलट-सुलट करून छान असं शेकून घेत आहे. तर बघू शकता रंगसुद्धा खूप छान आलेला आहे आणि त्याचप्रमाणे चवीलासुद्धा खूप भन्नाट आलेला होता. तर करून बघा, खाऊन बघा आणि हा नाश्ता तुम्ही सॉसबरोबर, चटणीबरोबर खाऊ शकता.